माझे आणि मांजरांचे वैयक्तिक संबंध हे मुख्यतः गोणत्यामार्फतच आले. गोणत्यात मांजरांना घालून शक्य तितक्या दूर सोडून येण्याच्या कामगिरीवर माझी नेमणूक व्हायची. पण या कुटुंबाला तडीपार करून यावं घरी आणि आपल्या स्वागताचं म्याव त्यांनीच करावं असंच घडत आलेलं आहे. तडीपार केलेले गुंड जसे पोलीस चौकीवरती फौजदाराच्या पाकिटातूनच सिगारेट ओढत असताना आपल्याला दिसतात, तशी गोंट्यात घालून साता समुद्रापलीकडे सोडलेली मांजरं रात्री आपल्या शेजारी ताटाला असायची. मांजर नामक उपद्रव माणसं का पाळतात देव जाणे. सत्ययुगातली मांजरं कदाचित उंदीर वगैरे खात असतील, हल्लीची ते देखील काम करत नाही. प्रस्तुत मांजरी ही केवळ एका विशिष्ट कामगिरीवरती ठेवण्यात आलेली होती. पण या मांजरींनी घरातल्या दुधाखेरीज आपण होऊन दुसऱ्या कशालाही तोंड लावलेलं नव्हतं. एके दिवशी मात्र या मांजरीकडून कसलीच झटापट होत नाही हे बघितल्यानंतर ते उंदीर बिचारे आल्या वाट्याने हताश होऊन परत गेले. पण मांजरी राहिली. तिला कुणीही कधी जवळ केली नाही. पांघरुणातून तिला चेंडूसारखी उडवून लावत असे. शेवटी मग घरात दुर्लक्षलेल्या वयात आलेल्या मुली जे काही करतात तेच तिने केलं. गल्लीतल्या एका मवाली बोक्याशी सूत जमवलं.